मी ज्ञानता पवार आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल M24 न्यूज। आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। 28 जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये विविध योजनांची घोषणा झाली। यामध्ये माझी लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर केली। त्या योजनेमध्ये वय वर्ष 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत। मात्र या योजनेपासून 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना उपेक्षित ठेवले आहे। ज्या ज्येष्ठ नागरिकांना समाजातून आणि घरातून उपेक्षित ठेवले आहे त्यांना महाराष्ट्र सरकारने सुद्धा या योजनेपासून दूर ठेवले आहे। ज्या ज्येष्ठ नागरिकांनी देशासाठी प्रचंड योगदान दिलेले आहे त्यांचा विसर महाराष्ट्र सरकारला पडलेला दिसत असल्याचे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे राज्य अध्यक्ष जगन्नाथ मोरे यांनी M24 न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले। तर सरकारच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक हे देशाचे नागरिकच नाहीत का असा सवाल सुद्धा उपस्थित केला। तसेच महिलांमध्ये असा वयावरून दुजाभाव का? महाराष्ट्र सरकारकडे ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचे विविध प्रस्ताव पाठवलेले आहेत, परंतु त्यांचा कुठलाही विचार सरकारने केला नाही। परंतु महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेतून वंचित ठेवले आहे। सरकारने सुद्धा या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे। महाराष्ट्रातील 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक हे आपले मतदार आहेत आणि त्यांचा सन्मान जर ठेवला नाही तर ते आपली ताकद मतदानातून दाखवून देऊ शकतात, असा इशारा ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने देण्यात आला। यामुळे ज्येष्ठांच्या जीवनाची अखेरची संध्याकाळ सोनेरी होण्यासाठी त्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची फार मोठी गरज असून ती पूर्ण करण्याची सरकारकडून ज्येष्ठ नागरिक अपेक्षा करत आहेत। आमच्या या पत्राची दखल घेऊन ह्या ज्येष्ठांना महिन्याला काहीतरी रक्कम त्यांच्या खात्यात जर जमा केली तर निश्चितच ही ज्येष्ठ नागरिक आपले आईबाबा आहेत, तुम्हाला निश्चित आशीर्वाद देतील असं मला वाटतंय। जर हे आम्ही प्रत्येक तालुक्यातून हा उठाव केलेला आहे आणि तसं पत्र प्रत्येक तालुक्यातून दिलेलं आहे। जर याबद्दल सुद्धा जर आमचा विचार नाही झाला तर आम्हाला प्रत्येक तालुक्यातून साखळी उपोषण करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। तर कृपया याची नोंद घेऊन ह्या सरकारनं ह्या ज्येष्ठांचा म्हणजे आपल्या आई वडिलांचा विचार करावा हीच नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी M24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच आमच्या M24 न्यूज चॅनलच्या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा M24 न्यूज।